सोड ग बाळा, सकू सोड ग. अगं ओढू नकोस, भलत्याचं सलत होईल, इजा होईल उगीच काहीतरी. अगं सकू, अगं काय खुळेपणा चाललाय हा. सकू ऐक तरी ग. अगं गावात चर्चा नको म्हणून पहाटे निघालो ना आपण, आणि आता तू नको तेच करतेस. अगं सगळ्या गावाला जाग आली, सगळ्यांना कळेल की आपण गाव सोडून जात होतो. का अशी वागतेस बाळा? अजूनही वेळ गेलेली नाहीये. चल बा, चल चल लवकर चल. चल. नाही अप्पा, मी विठुरायाला सोडून कुठेही जाणार नाहीये, आणि तुम्ही पण कोणी जायचं नाही माझ्या विठुरायाला एकटं ठेव. जाऊ शकत नाही. आला मालकाच्या पंजातून जाऊ शकत नाही. पण हुशार शिवाप्पा लय हुशार. बैल मिळत नाही म्हणल्यावर बैल बनवून बैलगाडी ओढत कुटुंबासनी घेऊन पळून चालला होतास. काय नवकोट नरोत्तम आहे म्या. तुझ्या बारशाच्या घोगऱ्या खाल्ल्यात मी. माझ्या कुटुंबाला बाहेरगावी न्यायला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? आणि कुठे पळून नव्हतो जात मी. मोठ्या गावी जाऊन कष्ट करणार होतो, पैकी कमावणार होतो, आणि तुमचं कर्ज फेडणार होतो. आहे ना? मग पाचच्या पारी अंधारात गुपचूप चालला होता. कारण चोर तुझ्या मनात होता. आमासरी पोबारा देऊन पळून चालला होतास तू. मुळीच नाही. तुझा रोजचा जाच नकोय आम्हाला. कारण नसताना छळतोयस तू आम्हाला. अरे आम्ही प्रामाणिक आहोत. तुझी दंडेली आणि आरेरावी संपतच नाहीये. आणि काय हो, सखूच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. ते कसं सहन करणार होता मी? तुम्ही खोटं वागता आणि आमच्यावर आरोप करता. ते सोड रे, चोरी पकडली गेली तुझी. शिवाप्पा तू आमचा देणीकरी आहेस. गावात बाहेर जाणं सोड, तुला मरू सुधीक देणार नाही. तू आमच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही, कारण दिवसा घारीची आणि रात्री घुबडाची नजर असते आमची. कसा सुटशील आमच्या तावडीतून? आणि ज्या इटुराच्या नावानं तुम्ही नाचताय दिसरात, तो इटुरा तुमच्याकडे ढुंकून पण बघत नाही. त्या तुझ्या डोईवरचं कर्ज आहे ना, ते तुमच्या 7 पिढ्या फेडू शकत नाही. मग कशाला धाडस करायचं? मालकाच्या पार डोकं ठेवायचं, पदर पसरायचं, नाक घासायचं, इनवणी करायची. एवढेच मार्ग तुमच्या समोर आहेत. शिवाप्पा तू किती बी पळालास, कुठं बी पळालास, तरी याच पैशी यायचंय तुला. आणि काय रे शिवाप्पा, दिसरात माझी सकू करत असतोस आणि तिला तिच्या इटोऱ्यापासून दूर करतोस. आणि काय रे सकू, हे चालतं वय तुला?
तुझा माझा आणि इटोऱ्याचा खेळ संपला नाही अजून. इटोऱ्याला कुलपातून काढायचा खेळ चालला होता ना आपला. लय खेळ बाकी आहे अजून. आणि तू मधूनच खेळ सोडून चाललीस. इटोऱ्याला सोडून चाललीस तू. अरे बघ रे, हे बघ हे. अरे शिवाप्पा, बघ 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 रे, तिला किती त्रास होतोय बघ. नको रे तिला त्रास देऊ. बंद करा तुमचा मानभावीपणा आणि हा ढोंगीपणा. जास्त आवाज करायचा नाही. नजर काही देत आहेस तू आमच्या. कर्जाच्या काढण्या घातल्यात आम्ही तुझ्या हातात, पायात आणि गळ्यात. पंख छाटलेल्या पाखरानं उंच उडायचं सपान बघायचं नाही. बघितलंच ना रे, राक्षस आजोबा आपण किती बोलतायत. तू त्यांना धडा कधी शिकवणार आहे? पांडू, किती कासावीस झालायस रे बाळा. तुम्हाला नाही का पुरीच्या आठवण येत? येते रे बाळा. माझा जीव लागेना. हो, जीव नाहीच लागणार, पण ते कायमचे गाव सोडून गेले आहेत का? येतील परत. तोपर्यंत आपण धीर धरूया. आणि हो, असा रिकामा झुला झुलवायचा नाहीये बाळा. जा तू खेळ बघू. नाही बुवा आजा, माझ्या छातीतले धडधड होते. बुवा, वैद्य बुवा, तुझ्या सांगत आला का सकू आली, शिवाप्पा आले, समजे माघारी आले. काय? माझी पुरी परत आली? हा, किती माया आहे बघा पोराच्या उरात. खरंय, जन्म मृत्यू काय त्याच्या हातात आहे. अहो, काय बोलताय? मग ऐकलंस ना तू.